हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज 8 मे आपण लोकसत्ता पेपरचं अनालिसिस बघणार आहोत. जी फर्स्ट न्यूज आहे ती आहे रशियाच्या एकमात्र लशीस मान्यता दिलेली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात गती देण्याचे एक जागतिक प्रयत्न चालू झालेले आहेत. आता रशियाची कोणती लस आहे? स्पुटनिक लाईट या लशीला मान्यता मिळण्याची माहिती रशियन डायरेक्टर इन्व्हेस्टमेंट फंडने दिली. ही एक मात्रेची लस आहे, त्याची परिणामता किती आहे? 80% असल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. स्पुटनिक लाईट लशीने लसीकरणाचा वेग वाढणार आहे, त्यामुळे कोरोना संसर्गाचा मुकाबला करणं सोपं जाणार आहे. रशियाला गमालेया इन्स्टिट्यूट या संस्थेने तयार केलेली स्पुटनिक लस कोविड विरोधात 79.4% परिणामकारक आहे. स्पुटनिक लाईट लसीची एक मात्रा $10 मिळणार आहे. या लसीची निर्यात देखील केली जाणार आहे असं सांगितलं गेलेलं आहे. रशियातली पहिली 2 मात्रेची स्पुटनिक लस ही जी आहे ती 97.6% प्रभावी ठरलेली आपल्याला दिसते असून 38 लाख लोकांवर त्याचा प्रयोग झालेला आतापर्यंत आपल्याला दिसतोय. भारताला आतापर्यंत 2 मात्रेच्या 1.5 लाख स्पुटनिक लशी मिळाल्या असून अजून 1.5 लाख 2 दिवसात भेटणार आहेत. नंतरची जी न्यूज आहे ती आहे बौद्धिक संपदा हक्क माफीचे अमेरिकेने स्वागत केलेले आपल्याला दिसते. अमेरिकेने कोविड-19 प्रतिबंधक लशीवरचे बौद्धिक संपदेचे व्यापारविषयक हक्क काही प्रमाणात तूर्त माफ केल्याचे निर्णय अमेरिकी काँग्रेस सदस्याकडून त्याचं स्वागत केलं आहे. म्हणजे जो पेटंट इश्यू आहे किंवा एक प्रकारे रोखणं की ही माहिती आम्ही एक्सप्लोज नाही करणार आहेत. ट्रिप्स याबद्दल काम करताय. तुमचं पेटंट जो ऍक्ट आहे त्याच्या बाबतीत तुम्ही जो पण बौद्धिक संपदा म्हणजे तुम्ही तुमची माहिती डिस्क्लोज करू शकत नाही, या माहिती संबंधाचं बौद्धिक संपदाचं व्यापारविषयक हक्क काही प्रमाणात माफ केले गेले आहेत. त्याच्यामुळे काय होईल की जेनरिक म्हणजे लोकांना काय होईल की लस जी आहे बनवण्याची परवानगी पण भेटेल. आता संशोधनातील गुंतवणूक कमी होण्याची भीती. दी वॉल स्ट्रीट ऑफ जर्नलने म्हटले आहे की बायडन सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे, कारण बौद्धिक संपदा नियम माफ केल्याने कुणीही आगामी काळात उपचार पद्धती व इतर वैद्यकीय प्रक्रियात गुंतवणूक करणार नाही. व्हाईट हाऊसने इतर देशाच्या सरकारना चुकचुकारणारा निर्णय घेतला आहे. यातून एकच म्हणजे पेटंट कायदेशीर संरक्षण जाईल किंवा नवीन औषधाच्या संशोधन कुणी गुंतवणूक करणार नाही, कारण आपलेच सरकार आपला विश्वासघात करत आहे. कारण की काय असते की या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी. मग ते त्यांना काय वाटतं की रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी आपण जेव्हा गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीची परतफेड आपल्याला जेव्हा पेटंट भेटेल तेव्हा होईल अशी त्यांची अपेक्षा असते. मग तुमची इथली जी गुंतवणूक आहे त्याची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जी आहे ती परतफेड भेटली नाही तर लोक इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करणार नाहीत अशी एक भीती प्रकारची आहे. परंतु आत्ताची जी सिच्युएशन आहे, आत्ताच्या सिच्युएशन नुसार ही जे माफ केलेलं आहे हे खूप म्हणजे ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबरच्या फेवरमध्ये हा निर्णय आहे, युटिलिटेरियन निर्णय आहे असं म्हणावं लागेल. आणि याबाबत खरंच अमेरिकेचं स्वागत करावं लागेल या निर्णयाचं. दिल्लीसाठी प्राणवायू पुरवठ्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश आहेत. दिल्लीला प्राणवायूचा पुरवठा करण्याच्या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलेच फटकारले. पुढील आदेश मिळेपर्यंत दिल्लीला रोज 700 मेट्रिक टन प्राणवायू पुरवठा करण्याचा दावा देखील त्यांनी केला. दिल्लीतील कोविड-19 रुग्णांसाठी 700 मेट्रिक टन प्राणवायू पुरवठा करण्याच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल दिल्लीची जी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला न्यायालयाचा अवमान प्रकारची कारवाई सुरू केली होती. त्याला 2 दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आपल्याला माहितीच आहे, आपण ह्या न्यूज कव्हर केलेल्या आहेत. आता ब्रिटनसाठी ज्या तयार केलेल्या 50 लाखच्या ज्या मात्रा आहेत त्या भारताला दिल्या आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या पुण्यातील कंपनीने तयार केलेली कोविशिल्ड लशीच्या 50 लाख मात्रा ब्रिटनला निर्यात करण्यात येणार होत्या, पण आता भारतातील 18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहेत. 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात या लसीचा वापर करण्यात येणार आहे असं सांगितलं आहे. गहळीकडून भारताला लस. भारताने 19 ते 35 कोटी कोविड-19च्या लसीची मात्रा पूर्ण सवलतीच्या दराने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि तातडीच्या तांत्रिक सहाय्यासाठी $30 कोटी निधी देखील देण्यात येणार आहे असे लसीकरण जागतिक आघाडी असलेल्या गावीने म्हटलेलं आहे. हे तर गावी म्हणजे काय? गावी म्हणजे काय की ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन. आता ही जी आहे ग्लोबल हेल्थ पार्टनरशिप आहे पीपी अंडर, आणि ह्याचं मेन काम आहे इम्युनायझेशन म्हणजे आपली जी प्रतिकारक शक्ती आहे त्याच्यावर जास्त करून काम करणं, ह्याचा गावीचा उद्देश आहे.
पुढील शनिवारपासून भारतीयांना ऑस्ट्रेलियात प्रवेश देण्यात येणार होता. आपण ऑब्व्हियसली बघितलं आहे की प्रवेश नाकारला होता, आता ते म्हणतायत की दिला जाणार आहे. भारतातील विषाणूबाबत ब्रिटनला चिंता काय आहे की भारतात कोविड-19 विषाणूचे 3 उपप्रकार असून गेल्या महिन्यातील सर्वेक्षणात ते दिसून आले आणि ब्रिटिश आरोग्य अधिकाऱ्याने त्यातील B1.618.7.2 या उपप्रकाराविषयी तीव्र चिंता जाहीर केली. बीबीसीला पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेकडून चुकून बाहेर फुटलेली माहिती मिळाली असून त्यात म्हटलंय की भारतात B1.617.2 हा विषाणू उपप्रकार जो आहे तो घातक आहे, तुलनेने वेगाने पसरणारा आहे आणि तो VOC म्हणजेच काळजी करण्यासारखा विषाणू या गटात मोडतोय असं सांगितलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट जी आहे मुख्यमंत्री ठाकरे यांची एक घोषणा आहे की ती आहे की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी त्यांनी उपाययोजने करण्याचं ठरवलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की वैज्ञानिक सल्लागार राघवन याचा आपण 2 दिवसाखालीच न्यूज बघितली की तिसरी लाट ही अटळ आहे आणि ऑब्व्हियसली चालू पण झालेली आहे आणि त्यासाठी लहान मुलांनी जास्त काळजी घ्यायची आहे. आता कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरण्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला असल्याने लहान मुले आणि बालकाच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने आतापासून प्रयत्न चालू केले. त्याचा एक भाग म्हणून उपाययोजना सुचवण्यासाठी बालरोग तज्ज्ञाचा एक कृती गट स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले. सिंधुदुर्ग हा जिल्हा रुग्णालयातील प्राणवायू निर्मित प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी सांगितलं. आता मुख्यमंत्र्यांशी तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेनुसार लहान मुलींचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी कृती गटाबरोबर मुलांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष, खाटाची संख्या वाढ, कृत्रिम श्वसन यंत्रे यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आगामी काळात लहान मुलांना कोरोनाच्या संसर्गाची शक्यता जी वर्तवली आहे त्यासाठी महानगरपालिका कृती दलाच्या वतीने 9 वर्षापर्यंतची बालके आणि 10 ते 19 वर्षाच्या मुलांसाठी एक वेगळी नियमावली बनवणार आहेत. आता लसीकरणाच्या नियमात काय बदल केले आहे की लसीचा तुटवडा आणि आरोग्य केंद्रावर होणारा गोंधळ दूर करण्यासाठी सध्या लसीकरणाच्या नियमात बदल करण्यात येणार आहेत. आरोग्य विभाग विचार करत आहे की त्यानुसार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करताना 35 वर्षापुढील सहव्याधी असलेल्या नागरिकांना जास्त प्राधान्य देण्यात यावे असं सांगितलं आहे. नेक्स्ट जी आपली न्यूज आहे ती आहे की केंद्रापेक्षा राज्याच्या कर्जरोख्यांना म्हणजे बॉन्ड्सला अधिक प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र सरकारने नुकत्याच काढलेल्या 4,000 कोटीच्या दीर्घकालीन कर्जरोख्याच्या विक्रीला गुंतवणूकदारांनी चांगलाच प्रतिसाद दिला. म्हणजे काय करणार की ते बॉन्ड परचेस करणार आणि तुम्हाला एक प्रकारे पैसा म्हणजे सरकारला एक प्रकारे पैसा मिळणार आणि त्या बॉन्डवर जो पण इंटरेस्ट रेट असेल त्या इंटरेस्ट रेटने परत हे बॉन्ड जे आहेत सेलर, सपोज एक सेलर आहे त्यांनी बॉन्ड घेतला आणि त्याला माहिती की मला स्पेसिफिक इंटरेस्ट रेटने नंतर पैसे माझे मिळणार, मग हे पैसे त्यांनी बॉन्ड ज्याच्याकडून घेतलाय त्याला ते देणार. मग अशा प्रकारे हे जे रोख्याची आहे खरेदी विक्री केली जाते. आता महाराष्ट्र सरकारने नुकत्याच काढलेल्या 4,000 कोटीच्या दीर्घकालीन कर्ज रोख्याच्या विक्रीला गुंतवणूकदारांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याने त्यातून राज्याला 1,000 कोटीचा अतिरिक्त निधी मिळाला. परंतु केंद्र सरकारने एप्रिलमध्ये काढलेल्या 14 कोटीच्या दीर्घकालीन रोख्याकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र आपल्याला दिसते. म्हणजे केंद्रापेक्षा राज्याच्या रोख्यांना जो आहे तो अधिक प्रतिसाद मिळालेला आपल्याला दिसतोय. 1,000 कोटी म्हणजे चांगला निधी सरकार आता राज्य सरकारला तो पैसा उपयोगाला आणता येणार आहे. नेक्स्ट आहे की संगीतकार वनराज भाटिया हे कालवश झालेत. भारतीय पाश्चात्य संगीताचा मिलाफ घडवत अभिजात संगीताच्या निर्मितीचे कास धरणारे संगीतकार वनराज भाटिया यांचे शुक्रवारी निधन झालेलं दिसतंय. गेले काही वर्ष वृद्धापकाळामध्ये उद्भवणाऱ्या आजाराशी झगडत होते. हिंदी लोकप्रिय चित्रपट संगीताची रुळलेली वाट सोडून नेहमी काम केलंय. जाहिरातीसाठी संगीत देण्यापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे कला प्रवास त्यांचा प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटापासून संगीत देत समांतर चित्रपटाच्या साथीने बहरत गेला. त्यांचे गाजलेले चित्रपट बघा कोणते कोणते: मंथन, भूमिका, द्रोहकाल, जाने भी दो यारो, जुनून, चौरंगी लेन, मोहन जोशी हाजीर हो, खामोश यासारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय. 7,000 जाहिराती, लंडन येथील रॉयल अकॅडमी ऑफ म्युझिक आणि पॅरिस येथील संगीत विद्यालयात संगीताचे धडे गिरवल्यानंतर वनराज भाटिया मायदेशात परतले आणि येथे त्यांनी जाहिरातांना संगीत देण्यापासून चालू केले. आत्ताच बघितलंय.
मालिकांचे संगीत, त्यांनी काही मालिकांना देखील संगीत दिलंय. त्याच्यामध्ये वागळे की दुनिया, बनेगी अपनी बात, भारत एक खोज जी म्हणजे सिरीज आहे ही आपली पूर्ण पंडित नेहरू यांच्या बुकवर आहे आणि ही खूप हिस्टॉरिकल दृष्ट्या खूप महत्वाची आहे. जे पण स्टुडंट MPSC UPSC करत आहेत त्यांच्यासाठी भारत एक खोज ही जी सिरीज आहे ती खूप महत्वाची आहे. त्याच्यामधून आपल्याला अनेक कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होतात. त्याला सुद्धा संगीत त्यांनी दिलेलं आहे. आणि गोविंद निहलानी दिग्दर्शक तमस सारख्या प्रसिद्ध मालिकांना देखील यांनी संगीत दिलेलं आपल्याला दिसतं. तमससाठी त्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. नेक्स्ट आपली जी न्यूज आहे ती आहे मराठा आरक्षणाच्या ठरावासाठी एक विशेष अधिवेशन होणार आहे. आपण मराठा आरक्षणाचं जे स्पेशल लेक्चर आहे ते 6 मे आणि 7 मेला आपण इन डिटेल घेतलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. आता बघा की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्याच्या विधिमंडळाचं 1 दिवसाचं विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे. त्यामध्ये आरक्षण बाबतचा ठराव मंजूर करण्यात येईल असं राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे आणि कुणी ह्याच्यावर राजकारण करू नये. म्हणजे कोरोनाचं संपल्यानंतर एक अधिवेशनमध्ये आम्ही ठराव प्रस्तुत करू असं त्यांनी सांगितलंय. आताच आपण बघितलं की जे बाधित मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळी नियमावली करणार आहेत. आता विकास क्षेत्रातील बांधकामाबाबतच्या केंद्राच्या परिपत्रकाला स्थगिती देण्यात आली आहे. आता पर्यावरणाचा ह्रास होत असताना केंद्र सरकारला उद्योगाची चिंता का, असा प्रश्न उच्च न्यायालयाने शुक्रवारी उपस्थित केला. तसेच सागरी किनारा भागातील CRZ कोस्टल रेग्युलेशन झोन विकास क्षेत्रातील असलेले संरक्षण कमी करून त्यात बांधकामांना परवानगी देणारा केंद्रीय पर्यावरण मंत्र्याच्या 2019च्या परिपत्रकालाही न्यायालयाने स्थगिती दिली आहे. CRZ हा जो आहे की सेक्शन 3 ऑफ एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 यामध्ये आपल्याला आढळतो. तो 1991ला पारित केलेला दिसतो. ह्याच्यामध्ये ज्या रेग्युलेशन ऍक्टिव्हिटी आहेत कोस्टल एरियामध्ये कोणत्या रेग्युलेशन करू शकतो एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करण्यासाठी, याची आपल्याला म्हणजे याचं एक नोटिफिकेशन आपल्याला कोस्टल रेग्युलेशन झोन मध्ये दिसतं. आणि कोस्टल रेग्युलेशन झोन म्हणजे हा जो एरिया येतो तो मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्टच्या अंडर येतो. आता या परिपत्रकाच्या आधारे CRZ परिसरात बांधकामांना परवानगी देण्यात आली असेल व परवानगीशिवाय केलेली बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज आला असल्यास अशा व्यक्ती व उद्योगाला याचिका स्थगितीला आदेश परिपत्रकानुसार देण्यात आला. CRZ क्षेत्राचे संरक्षण कमी करणाऱ्या केंद्र सरकारच्या परिपत्रकाला वैधतेला वनशक्ती संस्थेने जनहित याचिकाद्वारे म्हणजे न्यायालयापर्यंत कसं गेलं तर एक PIL केलेलं की वनशक्ती एक संस्था होती त्यांनी PIL म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केला. तर परिपत्रकाला वैधतेला वनशक्ती या संस्थेने जनहित याचिकाद्वारे आव्हान दिले. ती बेकायदा ठरवण्यासाठी मागणी केली. 2011च्या अधिसूचनेनुसार विकास क्षेत्रातील माध्यमानुसार सागरी किनारा भागापासून संरक्षण देण्यात आलंय आणि केंद्र सरकारच्या 2009च्या परिपत्रकाला विकास क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात कात्री लावून त्यांनी सागरी किनारा भागातील संरक्षण हे कमी केलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त उद्योग वाढावेत म्हणून कोस्टल रेग्युलेशन झोनचे जे नियम्स आहेत ती नियमावली केंद्र सरकारने ओलांडून त्याला उद्योगधंद्याला तिथं प्रोत्साहन दिलंय. परंतु एक PIL वन संस्थेने म्हणजे जे वनशक्ती या संस्थेने दाखल केला त्याच्या अंतर्गत केंद्राच्या जे पण बांधकाम आहे त्याला स्थगिती दिलेली आहे. आता नेक्स्ट जे आहे हे आहे महाराष्ट्र बोध. महाराष्ट्र बोध मध्ये आपल्याला रेनेसन्स स्टेट रिटन बाय गिरीश कुबेर असं रेनेसन्स स्टेट एक पुस्तक दिसतंय गिरीश कुबेर यांनी लिहिलेलं. यामध्ये आपल्याला दिसतं की गौतमीपुत्र सातकर्णीपासून महाराष्ट्रची भूमी फुलू लागली. या भूमीने यादव काळात भरभराटीने केवळ स्वप्नेच पाहिली नाहीत तर मार्ग पण शोधले. परकीय आक्रमणाने महाराष्ट्र झाकोळ्यात असताना संत परंपरेने इथल्या लोकांना स्वभान दिले आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. हा इतिहास आपल्याला साऱ्यांनाच महाराष्ट्रीयांना मराठी प्रेम्यांना जसा माहीत असतो तसाच अन्य भाषकांना माहीत असतो का नसावा. या इतिहासाचे संचित देशोधही आहे का नाही. मग त्या इतिहासाचा धागाच पुढे पहिल्या बाजीरावच्या दिल्ली विजयापर्यंत ते पेशवाई बुडाल्यापर्यंत इंग्रजाच्या काळात सुरू झालेल्या आत्मशोधापर्यंत त्यातून रुजलेल्या नव्या विचारापर्यंत कसा पोहोचतो जे सर्वांना माहीत असायला हवे. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, गोपाळराव आगरकर, महाराजा सयाजीराव गायकवाड, गोपाळकृष्ण गोखले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते CD देशमुख किंवा यशवंतराव चव्हाण ही नुसते नावे नसून आजचा महाराष्ट्र यांच्यामुळे एक विचार समृद्ध झाला आहे. चित्रकार फाळके,
सर्क सरकार छत्रे, नाटककार भावे आणि किर्लोस्कर, वैज्ञानिक शंकर, आबासी भिसे अशा अनेकांनी यांची समृद्धी वाढवली हे माहीत नसणे हे महाराष्ट्राच्या उपेक्षेचे लक्षण नव्हे काय. मग ही उपेक्षा राजकारणापासून अर्थकारांपर्यंतच्या क्षेत्रात सुरूच राहिली तर नवल काय. हे नवल राहू नये म्हणून महाराष्ट्राची थोरवी सटीकपणे लोकांपर्यंत पोहोचवावी या हेतूने भारतीय प्रबोधनात अग्रणी असलेल्या राज्याचा इतिहास ते वर्तमान याविषयी रेनेसॉ स्टेट हे पुस्तक हायपर कॉलिन्स कडून प्रकाशित केले आणि गिरीश कुबेर यांनी इंग्रजी पुस्तकाची 18 प्रकरणं इतिहासाच्या टप्प्याटप्प्यातून वर्तमानाने भान देणारी आहेत असा अभिप्राय ह्याच्यामध्ये मांडलेला आहे. खूप चांगले विचार त्याच्यामध्ये. एक प्रकारे हिस्ट्री जी आहे महाराष्ट्राचा बोध खऱ्या प्रकारे आपल्याला जाण्यास मिळतो. आता नेक्स्ट संपादिक जे आपला आहे त्याच्यामध्ये भारतातील अश्वपर्वाचा बहुरंगी बहुढंगी इतिहास याच्यामध्ये तुम्हाला अगोदरच्या काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंत जे घोड्यांचं महत्व आहे कसं हळूहळू कमी होत गेलं. अगोदर घोड्यांचा जो उपयोग होता व्यापारासाठी प्लस एक प्रकारे घोड्यांचा वापर जो होता युद्धासाठी देखील केला जायचा. बस म्हणजे अगोदर व्यापारासाठी म्हणजे कसं की एका स्थानावरून दुसऱ्या माल पोहोचवण्यासाठी किंवा प्रवासासाठी देखील केला जायचा. आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अनेक दंतकथा आणि पुराण कथामध्ये आपल्याला बघायला भेटतं की अश्वमेध युद्ध असो, अश्वमेध यज्ञासारखी प्रथा किंवा युद्धाच्या अनेक कथा प्राचीन भारतात घोड्याचे धार्मिक आणि सामरिक परिप्रेक्ष्याचे स्थान स्वयंस्पष्ट करतं. म्हणजे अश्वमेध युद्ध म्हणजे त्या राज्याची एक पॉवर दाखवली जायची अश्वमेध युद्धामध्ये. अश्वविषयक सर्वच प्रकारचे उल्लेख अनेक पटीने आपल्याला दिसतात. इस्लामी आक्रमणासोबत अरब, इराणी, मध्य आशियाई घोड्याचे व्यापारी मोठ्या संख्येने मध्य आशियातून खुष्कीच्या मार्गाने इराक आणि इराणहून जलमार्गाने भारतात येऊन त्याच्या घोड्याची विक्री केली जायची आणि उत्तरेकडील दिल्लीतील सुलतानासारखे शासक असो किंवा दक्षिणेकडील बहामानी सुलतान, पुढे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही सुलतान, विजयनगर, होयसाळ इत्यादी राजे घोड्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून होते. या अवलंबत्वाची कारणे अनेकविध होते. भारतात उत्तम प्रतीचे घोडे पैदा होत नव्हते ही अर्धसत्य समजुतीचा मोठा वाटा आहे. मार्को पोलो, निकिटीन, अब्दुल वसाव आदीसारखे कैक परदेशी प्रवासी हे भारतातील घोड्याचा खुराक, भारतीय हवामान अनेक घटकाचा एकत्रित दुष्परिणाम म्हणून भारतीयातील घोड्याचा दर्जा खालवतो असे नमूद करतात. परंतु तेच बलबन सारखा सुलतान हा मंगोलाने मध्य आशियाई घोड्याचा पुरवठा करत असत. असे अनेक अत्याचार सोसून हे घोडे अखेरीस भारतात येत. खुष्कीच्या मार्गाने आलेले मध्य आशियातून अर्थात तुर्की घोडे, जलमार्ग असलेले अरबी घोडे हे जास्त उच्च प्रतीचे समजले जातात. आता घोड्याचा भारतातील परिसंचार कसा झालाय की भारतीय उपखंडाच्या विविध भागात आढळणाऱ्या घोड्याची व अश्व संस्कृतीची तपशीलवार माहिती डॉक्टर चंद्र यांनी दिली. विशेष म्हणजे मणिपूर आणि आधुनिक पोलो खेळाचा परस्पर संबंध मुळातून वाचण्याजोगा आहे. काठेवाड, सिंध, राजस्थान, पंजाबचा काही भाग, तराई प्रदेश, तिबेट, झंस्कार, मणिपूर या बऱ्याच मोठ्या प्रदेशात विविध प्रकारचे घोडे आपल्याला आढळतात. सध्या काळात प्रदेशातील महत्वाच्या अश्व जाती अजूनही टिकून आहेत. परंतु ज्या देशी भीमथडी घोड्याच्या पाठीवरून मराठ्यांनी पेशवावर ते तंजावर ते गुजरात हे बंगाल इतक्या मोठ्या भूभागावर लिल्या संचार केला. ज्या घोड्यावर आधारित एक मनी वाक्यप्रचार आजही मराठीत रूढ आहे, जी घोडी मराठी शाहीचा एक मोठा आधारस्तंभ होती, ती भीमथडी दख्खनी घोड्याची जात आजही नामशेष झालेली आपल्याला दिसते. म्हणजे भीमथडी दख्खनी जी घोड्याची जात आहे ही नामशेष झाली आहे आणि अन्य जातीप्रमाणे भीमथडीची नेमकी वैशिष्ट्ये आज सांगता येत नाहीयेत. ही दुःखद बाब देखील मांडलेली ह्या पुस्तकात दिसते. द टेल ऑफ द हॉर्स अँड द हिस्ट्री ऑफ द इंडिया हॉर्सबॅक हे जे पुस्तक आहे याचे प्रकाशक आणि त्याच्या लेखिका ज्या आहेत यशविनी चंद्र हे आपल्याला दिसतात. नंतर त्यांनी सांगितलं की पुरुषच नव्हे शिंद्यासारख्या स्त्रियांनाही घोड्यांची उत्तम जाण होती. मराठ्यांच्या अश्वारूढ युद्ध पद्धतीची उर्वरित भारताने दखल इत्यादी त्रोटक परंतु रोचक अशा लेखिका करतात. मराठ्यांच्या घोडदळाबद्दल खूप सखोल संशोधन व्हायला हवे यातूनच स्पष्ट होते. मुघलोत्तर भारताच्या अश्वसंस्कृतीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीच्या तुलनेत मध्य आशिया व अरेबियातून होणाऱ्या घोड्याची आयात कमी झाली. बहुतांश घोड्याचा पुरवठा भारतातूनच होऊ लागला. घोड्याची पैदास करण्यासाठी मराठे शासक, विविध राजपूत राज्ये, रामपूरचे नवाब आदीचा विशेष उल्लेख करावा लागेल. मुघलोत्तर काळात देखील बहुतांशी फक्त उच्च वर्गीय सरदार आणि सत्ताधीश परकीय त्यात ही अरबी घोडी वापरत असत.
सैनिक मात्र देशोधडीचे काम करताना देखील त्याचाच वापर करत असत. शीख राजा रणजित सिंगाचा अपवाद वळखता परदेशी घोड्यांची मागणी नंतर घटलेली आपल्याला दिसते. आता मुघलांच्या इतिहासात जर आपण नजर मारली तर दिसते की मुघल इतिहासातील काही महत्वाच्या घटनात देखील घोड्याची भूमिका दिसते. आता ही ऐन अकबरी कोणी ग्रंथ लिहिला होता? अबू फजल, ओके, अकबरनामा आणि अकबरी यासारख्या ग्रंथातून देखील मुघलांचे अश्वविषयक धोरण आपल्याला दिसते. सैन्यासाठी तुर्की घोडे, तर उच्चवर्गीय सरदार मनसबदार, राज्य कुटुंबियासाठी अरबी घोडे असा त्या काळी खाक्या होता. प्रत्येक सैनिकामागे किती घोडे असावेत, ते कोणत्या जातीचे असावेत, त्यावर शासन पुरस्कार शिक्का असावा, घोड्याच्या निगराणीमध्ये उणेपणा आढळल्यास दंड करावा, असे अनेक बारकावे त्यातून आपल्याला समजतात. त्याखेरी किमती भेटवस्तू म्हणूनही विशेष लक्षणयुक्त घोडे एकमेकाला द्यायची सुद्धा प्रथा होती. अश्वप्रेमाचा धागा शेवटचा नामधारी बादशाह बहादूरशाह पर्यंत कसा जातो ते मुळातून वाचण्यासारखंच या पुस्तकामध्ये दिसतंय. या पुस्तकाचा बराचसा भाग राजस्थानमधील अश्वसंस्कृती, पर्यावरण या तपशिलावर व्यापला आहे. कैक दंत कथा, उदाहरणार्थ पाऊजी ढोला मारू द्वारे राजपूत समाजाच्या भूतकाळाचा उत्तम मागोवा घेतलेला आपल्याला दिसतो. राजस्थानमधील समाजाच्या सर्व पातळ्यावर घोड्याचे महत्व मोठे आहे. त्यातून उच्चकुलीन राजपूत समाजात ते जास्त आहे. प्रतिष्ठित राजपूत होण्याकरता घोडस्वारीचे ज्ञान, राजपूत शासनाच्या पदरी मोठे घोडदळ असणे आवश्यक आहे. राणा प्रताप आणि घोडा चैतक यासारख्या तर आपल्याला कथा प्रसिद्ध आहेत, माहीतच आहे. बिकानेरचा एक जुना शासक जैतसिंग आणि बाबर पुत्र मिर्झा कामरानला हरवल्याची कथा देखील एका काव्याने कवीने तब्बल 109 घोड्याचे नावासह त्यांनी वर्णन केलेले दिसते. अश्वसंस्कृतीचा जर आपण विचार केला तर घोड्याचे मोथार, नालबंद, खिदमतगार इत्यादी निमवर्गीयाचे एक वेगळे चित्र या पुस्तकातून उभा राहिलेले आपल्याला दिसते. नंतर आता ब्रिटिश पूर्वग्रहाचा फटका भारतातील माणसाबरोबर घोड्यांनाही बसलेला दिसतो की भारतात आपली सत्ता दृढमूल झाल्यानंतर घोड्यांच्या पैदाशीकडे ब्रिटिशांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं. त्यात सुरुवातीचे अनेक प्रयत्न देखील फसले की तत्कालीन इंग्लंडमधील थेरोब्रेड जातीच्या घोड्यांचा प्रभाव ब्रिटिशांवर होता. भारतीय जातीच्या तुलनेत हा घोडा अधिक उंच आणि वजनदार होता, पण आकारगंडाने पछाडलेल्या ब्रिटिशांना त्यापुढे भारतातील घोडे लहान वाटत असत. या पूर्वग्रहापोटी भारतीय हवामानास उत्तम अनुकूलित असलेल्या भारतीय अश्वजातीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांनी थेरोब्रेड अरबी यांना जास्त पसंती दिली आणि त्याचा थेट परिणाम आजही भारतातील अश्वशर्यतीमध्ये देशी जातीचे घोडे खेळवले जात नसल्याची खंत डॉक्टर चंद्र यांनी प्रस्तुत केलेली आपल्याला दिसते. दळणवळणाच्या सुधारणामुळे दैनंदिन जीवनातील घोड्यांचं महत्व कमी होत गेलं. तथापि 1950च्या दशकापर्यंत मुंबईत इराणी व्यापारी घोडे विकत असल्याची आठवण देखील डॉक्टर चंद्र यांनी केलेली. जेव्हा आश्चर्य वाटते तेव्हा दुर्गम भागातील रहिवासी घोड्यांचा वापर करतात, परंतु एकूण अश्वशर्यती मोजक्या हौशी धनिकांचा अपवाद वळखता अश्वसंस्कृती आज झपाट्याने लयाला गेलेली आहे. असं म्हणजे अश्वसंस्कृती भारतामध्ये काय होती आणि त्याचा लोप कसा पावलेला आहे हे एक प्रकारे आपल्याला दिसतं आणि ह्याच्यामध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड हे खूप छान वर्णन केलं आहे संपादिकामध्ये. हे जे संपादिक पेज आहे ते आहे की समाजाच्या महिलाचे स्थान पुरुषाच्या बरोबरीचे असावे यासाठी कैक चळवळ होऊन देखील राजकारणामध्ये आपल्याला पुरुषात्मक मनोवृत्तीचं यंदाही दिसून आलंय. त्याच्यामध्ये त्यांनी मांडले की अजून विधानसभेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व हे कमीच आहे आणि यंदा देखील दिसलेलं आहे. प्लस त्यांनी महाराष्ट्र आणि स्थानिक स्वराज्यामध्ये महिलांना 33% आरक्षण दिले, परंतु बहुतेक ठिकाणी महिलांच्या निर्णयाचा वहिवाटदार होतो असं सांगितलं आहे. म्हणजे महिलांचं जे राजकारणातलं स्थान आहे ते त्याचा आणि समाजामध्ये अजून देखील पूर्वग्रह जे आहेत महिलांबद्दल तर मिळणारे जर समाजामध्ये इन शॉर्ट हे सांगायचं आहे की राजकारणामधले जे समाजाने दिलेलं स्थान आहे महिलांना ते अजून पण कमी आहे आणि कुठंतरी पूर्वग्रह समाजामध्ये आपल्याला दिसतात. जर महिलांचं स्थान उंचवायचं असेल तर आपल्याला सामाजिक एकरूपतेची म्हणजे समाजाने एकरूपतेची गरज आहे. आता सक्षमीकरण हे सगळी मुद्दे आपण मांडतो, परंतु जे आपल्याला अस्तित्वात ग्राउंड लेवलला आपल्याला ते गोष्ट मुद्दे दिसत नाही. म्हणून ह्याच्यामध्ये या आर्टिकलमध्ये म्हणजे महिलांचं एक प्रकारे राजकारणातलं स्थान आणि बऱ्याच ठिकाणी सरपंच पती हा म्हणून फेनॉमिना आहे की महिला जरी निवडून आली की तिच्या मागे तिचा जो कारभार आहे तो पुरुषच करतो. ही जी पुरुषात्मक मनोवृत्ती आहे ती अजून देखील राजकारणातून गेलेली नाहीये हे आर्टिकल म्हणायचं. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे पतमानकांत स्थिरतेचे संकेत दिलेले आहेत, मात्र
अर्थवृद्धीत घसरणीचा इशारा S&P चा अंदाज एक प्रकारे जाहीर झालाय की भारतात सार्वभौम पतक मानकांक 2 वर्षाच्या कालावधीसाठी सध्या त्याच स्तरावर कायम राहील असे संकेत जागतिक पतमानांकन संस्था S&P ग्लोबल रेटिंग्ज यांनी शुक्रवारी दिले. पतमानांकन आणखी घसरण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यातून मिळालेला एक दिलासा आहे. किंबहुना देशाच्या अर्थव्यवस्थेकडून आगामी 2 वर्षात तुलनेने चांगला वेग पकडला जाईल अशी शक्यता दिसून असून त्यात पतमानांकन वाढीची पृष्ठभूमी तयार केली आहे. वर्षारंभी वर्तवलेल्या अनुमानात भारतीय अर्थव्यवस्था 2021-22 या आर्थिक वर्षात 11% दमदार वाढ नोंदवेल असं भाकितांनी S&P ने केले होते. जर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मे महिन्यात शिखर गाठून उतार दर्शवला तर सकल राष्ट्रीय उत्पादन वाढ 9.8% खाली येईल. मात्र सध्याच्या साथीच्या थैमानाची गंभीर परिस्थिती जून अखेरपर्यंत कायम राहील असं सांगितलंय. रुग्णसंख्येत वाढीचा दर असाच कायम राहिल्यास अर्थवृद्धीचा दर 8.2% राहू शकेल. S&P ग्लोबल रेटिंग संचालक अँड्र्यू वूड यांनी शुक्रवारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारतातील होणारा परिणाम या विषयावर वेब संवादी कार्यक्रमात बोलताना हे स्पष्ट केले की सरकारच्या वित्तीय स्थितीवर भयानक लाटेतून कोणताही मोठा परिणाम साधला जाण्याची शक्यता दिसून येत नाही. मात्र सध्याची परिस्थिती हाताळायला सरकारला थोडा अधिकचा खर्च करावा लागेल आणि त्या तुलनेत सरकारकडे येणारा महसूल काहीसा घटलेला आहे. तथापि उसनवारीच्या माध्यमातून वित्तीय संतुलन तर राखले जाईल, पण भारताचे सध्याचे सार्वभौम पतक मानांकन BBC उणे मायनस असे आहे. पुढील 2 वर्ष तरी त्यात कोणताही बदल संभवण्याची अपेक्षा करता येत नाही असे वूड म्हणाले. म्हणजे क्रेडिट रेटिंग एजन्सीमध्ये BBB असं मायनस आपलं जे क्रेडिट रेटिंग आहे सध्याचं, आणि पुढील 2 वर्ष तरी यात कुठला बदल होण्याची. आणि त्याच्यामध्ये क्रेडिट रेटिंग एजन्सीनुसार काय फायदा होतो तर एक गुंतवणूकदाराचा तुमच्यामध्ये विश्वास किती आहे भारतामध्ये हे एक स्पष्ट होतं. पुढील 2 वर्ष तरी यात कोणताही बदल संभवण्याची अपेक्षा करता येत नाही. तथापि कोविड-19चे अधिक तीव्र स्वरूपाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुकाबला करताना त्याच्या काही झळा अर्थव्यवस्थेला बसू शकतील याचे प्रतिबिंब सार्वभौम पतक नामांकन विषयी मापदंडाने उमटू शकेल. S&P ने गेल्या वर्षी गुंतवणूक दृष्ट्या सर्वात महत्वाच्या पायरीवर BB उणे असे भारताचे सार्वभौम पतमानांकन खाली आणले. सलग 13व्या वर्षी देशाच्या अर्थव्यवस्थेवर स्थिर दृष्टिकोन कायम ठेवला आणि आरोग्यविषयक स्थितीतील सध्याचा बिघाड पाहता वाढीचे पूर्णमान खालावत आहेत. चालू आर्थिक वर्षात कोणत्याही परिस्थितीत अर्थव्यवस्थेत सकारात्मक वाढ दिसून येईल असं वुड्स यांनी खात्रीपूर्वक सांगितलंय. पण 2 वर्षाच्या काळात अधिक वेगवान प्रगतीचा प्रत्यय भारताकडून दिसून येईल अशा विश्वास त्यांनी दाखवलाय. 2021-22 मध्ये वाईटात वाईट परिस्थितीत 7.8% तर मध्यम परिस्थितीत 9.8% दराने अर्थव्यवस्था वाढीचा कयास त्यांनी लावलेला आहे. रिझर्व्ह बँकेची 50,000 कोटीची एक तरलता सुविधा आहे ज्याच्यामध्ये रुग्णालयांना सर्वाधिक लाभ होईल आणि रुग्णशय्या क्षमता 20% वाढण्याचा क्रिसिल यांचा कयास आहे. आता हे क्रिसिल काय आहे तर क्रिसिल स्टँड्स फॉर क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड आणि भारतामध्ये पहिली जी क्रेडिट रेटिंग एजन्सी होती ती 1937 मध्ये व्हेरियस स्टेक होल्डर बँक NBFC PSU यांच्यासाठी एक काढलेली होती. त्याच्यामध्ये क्रेडिट रेटिंगची जी इन्फॉर्मेशन आहेत ती क्रिसिल पुरवली जाते. आता बघा रिझर्व्ह बँकेने कोरोनाशी 2 हात करताना आरोग्य निगा क्षेत्रासाठी खुल्या केलेल्या 50,000 कोटी रुपयांना तरलता सुविधेच्या खिडकीमुळे स्वस्त दरात कर्जाच्या उपलब्धतेमुळे रुग्णालयामध्ये उपलब्ध खाटाच्या क्षमतेत 20% वाढ होणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्या RBIची पॉलिसीमध्ये आपण न्यूजमध्ये बघितलं होतं की त्यांनी जे आपण MSME आहेत किंवा आरोग्याच्या दृष्टीने काम करणाऱ्या संस्थांना एक एक्स्ट्रा कर्ज एक एक्स्ट्रा म्हणजे एक इन्सेंटिव्ह दिलेला आपल्याला दिसतो. आणि कोविड-19च्या प्रतिबंधकासाठी आवश्यक त्या पायाभूत आरोग्य सुविधाच्या विस्तारासाठी दिलेलं कर्ज हे बँकांना प्राधान्य क्षेत्रासाठी कर्ज म्हणून वर्गीकृत करता येऊ शकते असा निर्णय रिझर्व्ह बँकने 2 दिवसापूर्वी जाहीर केलेल्या उपाययोजनेद्वारे केला होता. त्यामुळे काय होणार आहे की 20% जे बेड आहे ते ऍडिशन्स मध्ये भेटू शकतात आपल्या भारताला रुग्णांना आणि त्यामुळे बेडची संख्या वाढणार आहे असं क्रिसिल्स यांचा कयास आहे. आणि
औषध आणि वैद्यकीय उपकरणामध्ये देखील वाढ होणार आहे. म्हणजे आरबीआयचा डिसिजन जो आहे तो कशा प्रकारे फायदा पोहोचवणार आहे आरोग्य सुविधांना, ही एक प्रकारे वर्तणूक म्हणजे एक प्रकारे गेस त्यांनी सांगितलं आहे की लस निर्माते असो, औषध निर्माते, रुग्णालय, निदान प्रयोगशाळा, प्राणवायू पुरवठादार यांना दिलेलं कर्ज प्राधान्य क्षेत्रातील कर्जातील श्रेणीतील कर्ज धरले जाईल. ही कर्ज बँकाकडून त्यांना प्रचलित रुग्ण दरापेक्षा कमी व्याज दरात वितरित करावे. त्या बदल्यात बँकांना रिझर्व्ह बँककडून रेपो दरानुसार 3 वर्ष मुदतीसाठी वित्त पुरवठा केला जाणार आहे. म्हणजे रेपो दरानुसार म्हणजे रिझर्व्ह बँक काय करणार आहे, बँकेला पैसा देणार आहे. ओके, रिझर्व्ह बँक काय करणार आहे, बँकेला पैसा देणार आहे. आता सपोज बँकेकडे पैसा नाहीये तर रिझर्व्ह बँककडून बँक पैसा घेणार, म्हणजे ऑब्व्हियसली लिक्विडिटी जी आहे बँकेकडे आली. आता सपोज आपला रिझर्व्ह रेट जो आहे 3.5 किंवा 4% जो पण आहे आपला, ओके, तर त्यामुळे काय होणार की बँकेकडे एक प्रकारे लिक्विडिटी येणार आणि ती काय करणार, जर त्याला आरबीआय कडून स्वस्त दरामध्ये कर्ज भेटलं तर पुढं पण ती स्वस्त दरामध्ये कर्ज फॉरवर्ड करणार. ओके, हे म्हणजे आहे की जर सपोज मार्केटमधली लिक्विडिटी म्हणजे मागणी डिमांड पैशाची कमी करायची असेल तर बँक ही आरबीआयला रिव्हर्स रेपो रेट स्वस्त करणार आणि बँक जे आहे ते आरबीआयला पैसे देणार, त्यालाच रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. आणि आरबीआय जेव्हा बँकेला पैसा देते तो रेपो रेट असतो. आणि त्या या कर्ज मुदतीसाठी काय करणार की आरबीआय कडून रेपो दरानुसार 3 वर्ष मुदतीसाठी वित्त पुरवठा केला जाणार. क्रिसिलच्या मते हा उल्लेख केलेल्या क्षेत्रातील 354 कंपन्या बँकाकडून जवळपास 40,000 कोटी रुपयाच्या कर्जासाठी पात्र आहेत. सध्या बँकेचं कर्ज वितरणात औषधी निर्माण कंपन्याचा सर्वाधिक वाटा आहे असं आपल्याला दिसतो. नंतर लस निर्माताचा, म्हणजे कशा प्रकारे आरबीआयच्या पॉलिसीचा इम्पॅक्ट हा आरोग्य क्षेत्रातील कंपन्यावर चांगल्या प्रकारे होणार आहे असं सांगितलं आहे. पॅरामीनच्या प्रबोधनपटाचा एक विशेष सन्मान झालेला आपल्याला दिसतो. यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात गेली 37 वर्ष जाहिरात क्षेत्रात कार्यरत पॅरामीम ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग असोसिएट या संस्थेकडून निर्मित प्रबोधनपर जाहिरातपटाचा विशेष उल्लेखासह सन्मान करण्यात आला. तो आपके शहर की बात कुछ और होती है असं शीर्षक असलेले संगीतमय प्रबोधनपटातून व्यक्तिगत आणि सार्वजनिक स्वच्छतेतून महत्व सांगण्यात आले. उत्तर प्रदेश राज्य शासनाच्या तयार करण्यात आलेल्या जाहीरपटाचा अंतर्भाव 21व्या दादासाहेब फाळके पुरस्कार महोत्सव मध्ये करण्यात आला. या जाहिरात विभागातील पुरस्कार श्रेणीत त्याला विशेष उल्लेखासह सन्मानित करण्यात आला. जाहिरातपटाच्या निर्मितीत पुरस्कार सोहळ्यापर्यंतच्या वाटचालीत पॅरामीनचे संस्थापक CS परमेश्वर आणि दिल्ली कार्यालय नागेंद्र चौधरी ही यांची मोठी कामगिरी आहे असं समजलं जात आहे. लास्ट इम्पॉर्टंट न्यूज आपण बघणार आहोत ती आहे की हवामान पूर्वमोड यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न कसा. विरारमध्ये एक डॉपलर रडार, एक पिक्चर मध्ये बघू शकता की डॉपलर रडार याच्याद्वारे हवामान कसं असेल याची पूर्वानुमान आपण करू शकणार आहेत. तर अरबी समुद्रावरून येणारी चक्रवादळ असतील, मुसळधार पाऊस इत्यादी हवामान विषयक घडामोडीचे पूर्वानुमान काढण्यासाठी एक डॉपलर रडारची संख्या वाढवण्याचा निर्णय हवामान विभागाने घेतलाय. पुण्यातील IITM ही संस्था भारतीय हवामान विभागाच्या सहकार्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, विरार येथे छोटे डॉपलर रडार बसवणार आहे. येत्या पावसाळ्यात त्याचे काम चालू असल्याचं सांगितलेलं आहे. रडारमुळे अतिवृष्टी, चक्रीवादळ याचे अचूक अंदाज वर्तवणे शक्य होणार आहेत. तसेच 3 ते 4 तासाचे पूर्वानुमान आपल्याला लावता येणार आहेत. म्हणजे हवामान भागाला एक प्रकारे सहकार्य करण्यासाठी या डॉपलर रडारचा उपयोग होणार आहे. आणि अरबी समुद्रामधील जी चक्रीवादळे आहेत आधीच आपण गेस केल्यामुळे काय होणार आहे की आपल्याला त्याप्रमाणे एक यंत्रणा आपली व्यवस्थित करता येणार आहे आणि त्याचा फायदा शेतीसाठी पण होणार आहे की पूर्वानुमान लावल्यामुळे काय होतंय, कधी वादळ येते, कधी पाऊस येणार आहे, याच्यानुसार आपल्याला एक प्रकारे अनुमान लावता येतं आणि एक प्रकारे चांगली गेसिंग आपली वाढते हवामान क्षेत्रात. हे खूप चांगलं पाऊल आहे. चला तर मग फ्रेंड भेटूया उद्या दुसऱ्या लोकसत्ता पेपरसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय. Have a good day, all of you. Thank you so much for listening my lecture.